सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली आहे। या मतदारसंघात दिवसेंदिवस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची ताकद वाढताना दिसून येते। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने यापूर्वीच शिंदे यांच्याशी पाठीशी आपली ताकद उभी केली आहे। आता भारतीय कम्युनिस्ट पार्टीने देखील आपला पाठिंबा जाहीर केला आहे। देशात धर्मांध शक्तीला पराभूत करण्यासाठी भाकपनं इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देऊन मतदान करण्याची भूमिका शनिवारी स्पष्ट केली आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतीये। सुरुवातीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प्रणिती शिंदे यांना आपला जाहीर पाठिंबा दिला। त्यानंतर संविधान बचावच्या या लढ्यात आपण उमेदवार देणार नसल्यानं MIM कडून स्पष्ट करण्यात आलं। तर दुसरीकडे वंचितनं उमेदवार राहुल गायकवाड यांना देखील संविधानाच्या लढ्यासाठी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत असल्याचं स्पष्ट करत निवडणूक रिंगणातून माघार घेतली। तसेच आम आदमी पार्टी, समाजवादी पक्ष हे देखील इंडिया आघाडीसोबत आहेत। त्यामुळे प्रणिती शिंदे यांचं बळ आता अधिक वाढलं आहे। मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सेक्रेटरी आहे, अंबादास तडकापल्ली। आपल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे धोरण आहे की भाजप हा धर्मांध शक्ती याला पराभूत करायची आहे। कारण देशात पंतप्रधानांनी 44 कायद्यामध्ये 40 कायदा कामगारांचे रद्द केलेला आहे, खाजगीकरण केलेलं आहे। धर्मामध्ये तेढ निर्माण करून हे लोक राज्य करत आहे। त्या धर्मांध शक्तीला पराभूत करण्यासाठी प्रणिती शिंदे ताईंना आम्ही मतदान करणार आहे, विजयी करून त्याला दिल्लीला पाठवणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।